या सभेमध्ये फडणवीस यांची मोठी पंचायत झाली इथल्या एका सभेमध्ये। लोकांना खोटं नाही आवडत होत आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे नेत्यांचा खोटेपणा आता लोकांना कळायला लागलेला आहे। मित्रहो नमस्कार। विधानसभा निवडणुकीच्या या सगळ्या प्रचाराचा शेवटचा दिवस येईपर्यंत महायुतीत खोटी हवा तयार करण्याचा, जनतेला भ्रमित करण्याचा आटोकाट प्रयत्न झाला। गेल्या 2 महिन्यापासून बघा हे सरकारी निर्णय, आकर्षक घोषणा यामुळे प्रसार माध्यमं सगळी भरून गेलेली होती। जाहिराती हा तर भाग वेगळाच होता। लोकसभा निवडणुकीचा बघा मागच्या वेळेला जो निकाल आला आणि महायुतीला मात्र आपली जागा लक्षात आली। महाराष्ट्रातील जनतेने स्पष्टपणे नाकारला आहे या भाजपला आणि महायुतीला लोकसभेमध्ये। पण हे जेव्हा लोकसभा निकालानं दाखवून दिलं ना, तेव्हा महायुती सरकारला अचानक लाडकी बहीण आठवली, ज्येष्ठ नागरिक आठवले, त्यांच्या तीर्थयात्रा आठवल्या। ज्यांना फक्त सत्ता टिकवायची आणि त्यासाठी सकाळपासून रात्रीपर्यंत जे करता येईल ते सगळं करायचं एवढंच माहीत होतं, त्यांना बघा अचानक मतदार आठवायला लागले, जनता आठवायला लागली। आता हा बदल अचानक का घडला हो? आता अचानक यांना जनता का दिसायला लागली? अर्थात हे तुम्हा आम्हाला सगळ्यालाच माहीत आहे हो। निवडणुकीचा प्रचार सुद्धा महायुतीने अक्षरशः रेटून केला आहे। रेटून प्रचार सभांना बळजबरीनं गर्दी जमवण्यासाठी नेटाचे प्रयत्न केले गेले। पण बघा जुलुमाचा रामराम काही कामाचा नसतो म्हणतात आणि याचेच प्रत्यंतर जागोजागी या प्रचारात देखील दिसून आलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अनेक सभा आपण पाहिलेल्या आहेत याआधी। हे एकनाथ शिंदे जेव्हा बोलायला उठतात ना, तेव्हा समोरचे लोक खुर्च्यावरून उठून आपल्या घराकडे निघायला लागतात। ते बघा ते शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये तर प्रत्येक वेळी हेच चित्र आपण पाहिलेलं आहे। पण आता ही अवस्था देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा झाली आहे। महाविकास आघाडीच्या सभा आपण गेले काही दिवस प्रचाराच्या निमित्तानं पाहतो आहोतच। शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांच्या सभेला मोठी गर्दी होत राहिलीच, पण बघा या गर्दीत उत्साह अधिक दिसत होता। मजुरीने आणलेले, भाड्याने आणलेले हे अशी जर कोणी मंडळी असली तर त्यांच्या चेहऱ्यावर असा उत्साह कधी येत नसतो। एकीकडे महाविकास आघाडीच्या उत्साहाने ओसंडून वाहणाऱ्या सभा होत असताना दुसरीकडे महायुतीच्या प्रचार सभा उदासीन दिसत राहिल्या आहेत। लोकांना खोटं नाही आवडत होत आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे नेत्यांचा खोटेपणा आता लोकांना कळायला लागलेला आहे। त्याच त्या खोट्या बोता मारायला लागले की लोक हसतात आणि उठतात आणि आपल्या घराकडे निघतात। लोकांच्या उत्स्फूर्ततेमधूनच लोकांच्या मनामध्ये काय चाललं हे समजत असतं। निवडणूक प्रचाराच्या अगदी शेवटच्या टप्प्यात म्हणजे बघा अगदी रविवारची गोष्ट, देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर होते। या सभेमध्ये फडणवीस यांची मोठी पंचायत झाली इथल्या एका सभेमध्ये। लाडक्या बहिणींनी असा काही झटका दिला की त्यांना आपली सभा गुंडाळावी लागली देवेंद्र फडणवीस यांना। उठून जाणाऱ्या महिला आणि समोर रिकाम्या खुर्च्यापुढे बोलायचं तरी कसं हो? या सभेत बघा सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होतीही। आता या आल्या होत्या, आणल्या होत्या माहीत नाही, परंतु फडणवीस यांचं भाषण सुरू झालं आणि अवघ्या काही वेळात महिलांनी तिथून काढता पाय घेण्यास सुरुवात केली। त्यामुळे काय झालं, फडणवीस यांच्यावर भाषण आटोपत घेण्याची वेळ आली। एकीकडं लाडक्या बहिणींचा पुळका आल्याचं गेल्या 2 महिन्यापासून दाखवलं जात आहे। कंटाळवाणे जाहिराती पाहून लोक आता दमले आहेत, थकले आहेत। पण बघा याच बहिणीच्या भरोशावर सत्तेची स्वप्न पाहिली जात आहेत। या लाडक्या बहिणी मात्र या भावाचं भाषण ही ऐकू इच्छित नाही, हे चित्र इथे दिसलं। मग काय झालं बघा, सभेची वेळ होती दुपारी 3 वाजताची, म्हणजे तशी जाहीर केलेली होती 3 वाजता ही सभा होणार होती। पण नियोजित वेळेपेक्षा ही सभा 2 तासाहून अधिक काळ उशिरानं म्हणजे दुपारची सभा सायंकाळी सुरू झाली। सभेच्या सुरुवातीला मैदानावरील बहुसंख्य खुर्च्या तशा रिकाम्याच होत्या, पण मुख्य वक्त्यांची भाषणं जसजशी सुरू झाली तशी तशी मैदानातली गर्दी वाढत गेली। उमेदवारांच्या भाषणानंतर फडणवीस यांनी काही आता या उपस्थित लोकांशी संवाद साधायला सुरुवात केली। फडणवीस यांनी सुरुवातीलाच बघा नाशिकचा विकास, आगामी कुंभमेळा यासह शहरात
येणाऱ्या विविध विकास प्रकल्पाची माहिती दिली. अर्थात हे सगळं रटाळच असतं. लोकांच्या दृष्टीनं हे काही ठीक त्यांना म्हणजे रटाळ वाटत असतं, रमत नाहीत लोक. यानंतर बघा महिलाशी संबंधित असणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची माहिती द्यायला फडणवीसांनी सुरुवात केली. मात्र महिला वैतागलेल्या दिसल्या आणि या महिलांनी काढता पाय घेण्यास सुरुवात केली. अवघ्या काही मिनिटांमध्ये मैदानातील काही कोपरे रिकामे होऊ लागले, नवे रिकामे झाले. समोर फडणवीस बोलता आहेत, महिलांसाठी सरकारने काय केलं, लाडकी बहीण योजना कशी महत्त्वाची वगैरे 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 फडणवीस सांगत होते. आणि समोरून महिला क्रमाक्रमानं हळूहळूनं खुर्च्यावरून उठून आपल्या घराकडे निघून जाताना दिसत होत्या. हळूहळू खुर्च्या रिकाम्या होत राहिल्या. फडणवीस हे पाहत राहिले. शेवटी बघा फडणवीस यांनीच आपलं भाषण आणि एकंदर सभा आटोपती घेतली म्हणजे काय हो, त्यांना घ्यावीच लागली, नाहीतरी बोलणार कोणासमोर. पण सभेनंतर मात्र या रिकाम्या खुर्चीची अधिक चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं. आता हे बघा, देवाभाऊ बरोबर महायुतीला सुद्धा हा मोठा झटका आहे ना. महायुतीच्या पराभवाचं तर हे चित्र नाही का हो? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून जरूर व्यक्त व्हा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.